नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचन मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नान कसं बनवायचं ते दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, नान बनवण्यासाठी मी इथं अर्धा कप दही घेतलेला आहे. त्यात आता चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायची आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे आणि 1/4 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दही घेतलेल्या कपाने तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तुम्ही दूधही घेऊ शकता. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर ह्याच्यात आता 2 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे. ह्याच्यात जितकं मावेल तितका मैदा चाळून चांगलं सॉफ्ट एकदम पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, एकदम असं सॉफ्ट डो रेडी करायचा आहे. आता ह्याच्यावर थोडंसं मी तूप लावते आहे. तेल, बटर, तूप तुम्हाला जे काही आवडेल ते लावून हे बघा थोडंसं मळून घ्या. हे बघा, असं एकदम सॉफ्ट असं डो रेडी करायचा आहे नानचा. हे बघा, खूप सॉफ्ट आहे. आता हे अर्धा तास झाकून ठेवूया. हे बघा, पीठ हे झाकून ठेवून अर्धा तास झालंय. छान हे बघा मुरलेलं आहे. आता थोडंसं असं हे करून घेऊया आणि गोळे करून घ्यायचे आहेत. छोटे मोठे कसे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे. नान जरा थोडासा जाडच असतो. मी एवढ्या आकाराचं घेतलेलं आहे. हे बघा, असे हे बघा एवढ्या आकाराचे मी घेतलेले आहेत. थोडंसं मैदा असा भुरभुरायचा आहे आणि एक गोळा असा. नान असं लांबट असतो म्हणून असा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोलही करू शकता. नान उभा असतो असा, तसं लाटून घ्यायचं आहे. असं उभा मी लाटला आहे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर हे करून परत थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा, असा लांबट मी लाटलेला आहे. आता ह्याला मागून थोडंसं पाणी लावायचं आहे पूर्ण नानला असं, म्हणजे तो तव्याला चिकटतो. हे बघा, नान भाजण्यासाठी मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे. लोखंडी तवा घेतला की त्याला नान चांगलं चिकटतं. हे बघा, हँडल सहित आहे, म्हणजे नान आपल्याला वरूनही भाजता येतो. तवा चांगला तापला की मग जी पाणी लावलेली बाजू आहे ती अशी चिटकवायची आहे चांगली. आणि थोडंसं 2 मिनटं झाल्यावर असं हे बघा अशी पलटी करून चांगलं हे बघा तवा असं फिरवायचा, म्हणजे हे बघा हे चांगलं असं भाजलं जातंय. हे बघा, असं असं तवा उलटा करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. कसं छान फुगलायला आहे आणि डागही पडलेले आहेत. बघा, वरून छान असा भाजून घेतलेला आहे. आता खालून जरा भाजून घेऊया मीडियम गॅसवर. चांगला आता भाजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. हे बघा, मागच्या साईडने पण किती छान भाजला आहे बघा, आणि पुढून पण चांगला फुगलेला आहे. हा आता एका जाळीवर काढून ठेवूया. हे बघा, हे आता मी तूप लावत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटरही लावू शकता. मी तूप वापरत आहे. हे बघा, किती छान असा
सॉफ्ट आणि एकदम फुगलेला झालेला आहे. छान आहे बघा, स्पंजी एकदम असा. हे बघा दुसरा नान पण मी लाटून घेतलेला आहे. आता हा पलटी करून हे बघा ह्याला खालून असं पाणी लावायचं आहे, म्हणजे तो तव्याला चांगला चिकटतो. पाणी लावलेली बाजू खाली आली पाहिजे. असं चांगलं भाजून घ्यायचं आहे 2 मिनटं. आता परत असं पलटी करून हे बघा असं भाजून घ्यायचं आहे सगळीकडून. हे बघा चांगलं चारी बाजूनी हे बघा कसं छान असं फुगलेलं आहे. हे बघा आता जरा 2 मिनटं खालून पण भाजून घेऊया. बघा किती छान असा फुगलेला आहे. वर किती छान बुडबुडे आले आहेत बघा. चांगला फुगलेला आहे. खालून पण हे बघा छान असा भाजला गेलेला आहे. हे आता एका जाळीवर काढून ठेवूया. हे बघा याला मी तूप लावून घेतलेलं आहे. हे बघा किती छान नान झालेला आहे. कशी वाटली माझी ही नानची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या शौर्याज क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.